कोकण भटकंती 2024 निमित्त आज आम्ही निघालोय मुरुड जंजिरा या ठिकाणी। हा किल्ला भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक मानला जातो। सकाळी ठीक 6च्या दरम्यान आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। कात्रज, चांदणी चौक, मुळशी, आमिनी घाट मार्गे आम्ही जवळपास 11:30च्या दरम्यान मुरुड या गावामध्ये पोहोचलो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर सध्या कोकण दौरा सुरू झाला आहे आमचा। सध्या आम्ही मुरुड या बीचवर आलेलो आहोत। मुरुड बीचवरतीच आम्ही एक रूम बुक केलेली आहे। जर कोणाला रूम बुक करायची असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली दिला, त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता। तर ही मागं बघू शकता, ही 14 सीटर बस आम्ही घेऊन आलेलो आहोत पुण्याहून। सर्वजण फ्रेश वगैरे होऊन आलेले आहेत। या ठिकाणाहून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जंजिरा किल्ला आहे। तो किल्ला सध्या आम्ही पाहण्यासाठी जाणार आहोत। आणि हा बघू शकता, इकडे संपूर्ण असा बीच आहे, मुरुड बीच हा बघू शकता। पहिल्यांदा आम्ही किल्ला करून या ठिकाणी संध्याकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान बीचवरती येणार आहोत। सो चला जाऊयात, चला। रायगड जिल्ह्यातील मुरुड पासून राजपुरी हे गाव जवळपास 5 किलोमीटर अंतरावर असून राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रामध्ये एका बेटावर जंजिरा किल्ला आहे। त्या ठिकाणी गाडी पार्क करून बोट बुक करण्यासाठी निघालो। सध्या आपण जंजिरा किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत। या ठिकाणी आता आपल्याला बोट बुक करावे लागते। जवळपास पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे। दररोज सकाळी 8:30 पासून या ठिकाणी बोट सुरू होतात। आम्ही बोटीचं तिकीट घेतलं व बोटीच्या दिशेने निघालो। तिकीट घरमध्ये आपण तिकीट बुक केलेलं आहे। जवळपास पर हेड 100 रुपये तिकीट आहे। आम्ही 10 जण होतो म्हणून 1000 रुपयेचं तिकीट बुक केलेलं आहे। आता थोड्याच वेळेस या ठिकाणी आपल्याला बोट मिळणार आहे। राजपुरी पासून किल्ल्यावरती जाण्यासाठी होड्यांच्या सहाय्याने जावे लागते। या बोटीच्या सहाय्याने आपण जंजिरा किल्ल्यावरती जाणार आहोत आणि या ठिकाणी बोटी लागलेल्या आहेत। चला जाऊयात। काही वेळातच बोटीने किल्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रस्थान केले। तेव्हा एक व्यक्ती किल्ल्याबद्दल माहिती देतो। तो किला देखकर यही बोट से वापस आना है। अपनी बोट का नाम है दिलबरी बोट। दिलबरी। तो बोट को मिस नहीं करने का, क्योंकि अभी ऑफ सीजन है भाई। ये दिन भर में हमारा एक ही नंबर आता है, यही पहला और यही आखिरी। तो मेहरबानी करो, बोट को मिस मत करो। दूसरी बात, आप जिस किले को देखने जा रहे हैं ये अंदर बाजू में छोटा नहीं 22 एकड़ का एरिया है। और अगर हम 22 एकड़ घूमने जाएंगे दिन खत्म होगा, किला खत्म नहीं होगा। मगर इसके अंदर 14-15 पॉइंट्स हैं जो पौने घंटे के अंदर घूम के हो जाते हैं। अब ये पॉइंट्स क्या है, तो मीठे पानी के तालाब, तोफ, अंडरग्राउंड, टहलनी बुरुज, नगार खाने, बारूद खाने। ये किला समंदर में कैसे बना, किला बनाने से पहले क्या था, और यहाँ पर 2 किले हैं। अपन जो देखने जा रहे हैं जंजिरा किला, ये सिद्दी जौहर ने बनाया। इसी के अपोजिट में आगे संभाजी महाराज का पद्मदुर्ग किला है, जो जंजीरे किले को जीतने के लिए बनाया गया था। मगर जंजीरा किला अनकॉन्कर है, अजिंक्य फोर्ट है। तो देखो अभी हम किले में तो जा रहे सर, बोट से जा रहे हैं, और कोई ऑप्शन है नहीं ना। लेकिन राजा के ज़माने में बोट नहीं थी, फिर इन लोगों का आना जाना कैसे था। तो किला और ये गाँव ये 1.25 किलोमीटर है। बीच में पानी 60 फीट खोल है। राजा ने उस ज़माने में समंदर के 60 फुट नीचे से एक अंडरग्राउंड टनल बनाया है, जिसको हम लोग मराठी में भुयारी मार्ग बोलते हैं। 15 बाई 15 का रास्ता राजपुरी गांव में निकलता है। और जंजीरे किले में 3 खासियत है मेरे भाई। पहला ये कि इसका मेन गेट हमको कब पता चलेगा, जब हमारी बोट जाकर सामने इसके मेन गेट के खड़ी होगी, उस वक्त तक इसका मेन गेट पता नहीं चलता है। दूसरी खासियत, किले के चारों तरफ समंदर, खारा पानी है। अंदर बाजू में मीठे पानी के तालाब इतने बड़े हैं कि जिस नाव में बैठ के हम लोग आ गए, इस नाव को उठाकर अगर तालाब में डालेंगे तो ऐसा एक नहीं 3-4 नाव तालाब के अंदर राउंड लगा सकते। इतने बड़े बड़े तालाब किले के अंदर आज भी है, और वो भी गहराई के साथ। एक तालाब 60 फीट गहरा है, दूसरा 40 फीट गहरा है। और तीसरी खासियत, अभी हम जो समंदर देख रहे हैं ये बिल्कुल शांत है। अगर यही समंदर को हम लोग सर जून और जुलाई में आकर देखेंगे तो यहाँ का पानी किले की 90 फीट हाइट तक जंप लेता है। तो लहरों के टकराने से दीवार के पत्थर डैमेज हो गए, मगर उसका जॉइंट मटेरियल अपनी जगह नहीं छोड़ा है। इसीलिए आज इस किले का नाम स्ट्रॉन्गेस्ट सी इन वर्ल्ड में आता है। पूरी दुनिया में ये ताकतवर किलों में नंबर 1 पोजीशन पे खड़ा है। जस जशी बोट पुढे जाते तस तशी किल्ल्याची भव्यता आपणास दिसून येते। किल्ले जंजिरा
जेव्हा आपण किल्ल्याच्या एकदम जवळ जातो तेव्हाच या किल्ल्याचा दरवाजा आपणास निदर्शनास येतो। तर सध्या आपण जंजिरा या किल्ल्याजवळ आलेलो आहोत। समुद्राच्या लाटांमुळे किल्ल्याच्या तटबंदीवरील दगड दिवसेंदिवस झिजत आहेत, परंतु दगड जोडण्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल आजही एकदम भक्कम आहे। प्रवेशद्वारातून प्रवेश करताना भक्कम असा लाकडी दरवाजा पाहायला मिळतो। दरवाज्यातून आत गेल्यावर पहारेकरांना बसण्याच्या जागा दिसतात। त्यानंतर पुढे गेल्यावर प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट काढावे लागते। आणि इथून पुढे आपल्याला किल्ला पाहण्यासाठी 45 मिनिटे वेळ असतो, तेव्हा वेळेतच आपण पुन्हा बोटीजवळ यावे लागते। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे। याचे पूर्वेचे नाव जझीरे महरूब असे होते। हा किल्ला जलदुर्ग असून किल्ल्याच्या चारही बाजूने समुद्र आहे। किल्ल्यावरती 2 मोठे पाण्याचे तलाव आहेत। यामधील एका तलावाची खोली ही जवळपास 40 फूट एवढी आहे, तर दुसऱ्या तलावाची खोली 60 फूट एवढी आहे। किल्ल्यावर अनेक वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात। यामध्ये राजवाडे, सभागृह, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, मशीद, गोड्या पाण्याची टाकी इत्यादी। किल्ल्याच्या मध्यभागी सुरुळखान्याच्या भव्य अशा वाड्यांचे अवशेष दिसून येतात। या ठिकाणी एक पाण्याचा तलाव आहे। किल्ल्यावरती 2 मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहेत। या तलावाला शाही तलाव या नावाने संबोधले जाते। या तलावांमध्ये असंख्य मासे आपल्याला दिसून येतात। शाही तलाव पाहून या पायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्याच्या सर्वोच्च भागामध्ये जाता येते। किल्ल्याला भक्कम असे 19 बुरुज आहेत। ते आजही सुव्यवस्थित आहेत। 2 बुरुजांमधील अंतर हे जवळपास 90 फूट एवढे आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एक ऐतिहासिक किल्ला मुरुड जंजिरा या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। पुण्यापासून जवळजवळ 130 किलोमीटरच्या अंतरावरती असलेला हा किल्ला मुरुड जंजिरा सिद्दी जोहर नावाच्या सुभेदाराच्या ताब्यात होता। आता या किल्ल्याबद्दल माहिती सांगायची म्हणली तर 500 फुटाच्या उंचीवरती असलेला हा किल्ला, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर मावळे कोंडाजी फर्जंद या ठिकाणी त्यांना वीरमरण आले होते। लढता लढता या ठिकाणी त्यांचं निधन झालं होतं। तर आता आपण या ठिकाणी किल्ल्याचा बाकीचा परिसर पाहूयात, चला तर मग। या ठिकाणी किल्ल्याचा बालेकिल्ला आहे। जझीरा म्हणजे बेट। या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता। त्या काळात राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती। या कोळी लोकांना चोरांचा नेहमीच सामना करावा लागत होता। तेव्हा चोरांचा प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला। मेढेकोट म्हणजे लाकडी किल्ला।
लाकडाचे मोठे मोठे ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी होय. यामध्ये कोळी लोक सुरक्षित राहत असत. त्यावेळी राम पाटील हे त्यांचे प्रमुख होते. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यांना निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. कालांतराने अहमदनगरचा शासक निजामाने त्याचा एक सेनापती पेराम खानला मूळ किल्ला ताब्यात घेण्यास पाठवले. तो आवश्यक शस्त्रे व सैनिकांनी सज्ज असे 3 जहाजे घेऊन मेढेकोट येथे जाऊन आपण एक व्यापारी असल्याचे सांगून मेढेकोट मध्ये प्रवेश मिळवला व सर्व कोळी लोकांना मद्य पाजून बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या कत्तली केल्या आणि किल्ल्याचा ताबा घेतला. तर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण अशी किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते. हे बघू शकता संपूर्ण अशी, आणि पहारेकरांना त्याच्याच खाली बसण्याची जागा पण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या असे बरेच आपल्याला या किल्ल्यावरती बुरुज पाहायला मिळतात. त्याने मूळ किल्ला पाडून 1567 ते 1571 दरम्यान एक अभेद्य मोठा 22 एकर दगडी किल्ला बांधला. त्यावेळी किल्ल्याला जझीरे महरूब असे नाव दिले. नंतर सिद्दी अंबर सातक याची किल्ल्याचा सेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. जंजिरा हा किल्ला समुद्रामध्ये एका बेटावर बांधलेला आहे. चारही बाजूने पाण्याने वेढलेला असल्यामुळे तो हल्ला करणाऱ्या सैन्यासाठी अतिशय कठीण होता. पुढे अनेक साम्राज्यांनी किल्ल्यावर हल्ला केला, परंतु कोणालाही तो जिंकता आला नाही. छत्रपती शिवरायांनी देखील या किल्ल्यावर 3 वेळा हल्ला केला, परंतु महाराजांना यामध्ये स्वामित्व प्राप्त झाले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी जंजिरा किल्ल्यापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा एक जलदुर्ग बांधला. जंजिरा किल्ला जिंकणारच होते तेव्हा रायगडावर झालेल्या हल्ल्यामुळे महाराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडून रायगडावर जावे लागले. अन्यथा जंजिरा देखील आज स्वराज्यात असता. संकट काळात किल्ल्यावरून निसटण्यासाठी समुद्राखालून एक भुयारी मार्ग देखील बनवण्यात आला होता, परंतु आता तो बुजवण्यात आलेला आहे. ही टेहळणीची जागा आहे. या ठिकाणी पहारेकरी आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवत असत. तसेच या ठिकाणी तोफा देखील ठेवल्या जात असत. या ठिकाणचे वातावरण अतिशय थंड असे आहे आणि म्हणूनच या बुरुजाच्या खालील भागात दारुगोळा ठेवला जात असे. जंजिरा किल्ल्याची तटबंदी एकदम भक्कम व सुस्थितीत पाहायला मिळते, परंतु किल्ल्यावरील बाकी वास्तूंची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली दिसून येते. पूर्वी याच गडावर जवळपास 3000 लोकांची वस्ती होती. या किल्ल्याच्या तटबंदीवर एकूण 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा किल्ला अभेद्य होता. या तोफांमध्ये सर्वात मोठी तोफ म्हणजे कलाल बांगडी तोफ. या तोफेचे वजन हे 22 टन एवढे असून ही तोफ पंचधातूपासून बनवलेली आहे. कितीही कडक ऊन असले तरी देखील ही तोफ कायम थंड असते. जवळपास 6 किलोमीटर पर्यंत तोफेची रेंज आहे.
जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव। महाराज यधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव। राज है पवनबारी बापद शंभराती नापद कोसासला बापद रामदीचा राज दुड्यात माऊली सावली कोटरावडी शिवशंकर हा बुद्धीची यंत्रणा मुक्तीची मंत्रणा यंत्रणा संतांशी राखतो मित्रोने खंडतो भावंड भावना तो स्थापितो ऐसा युगे युगे शरणीय सर्वदा स्थापिता सका शिवरूपतो दावार दुंदपद चितार दुंदपद दुंदपद लक्ष्य मुराजे तेजत मा अंशपद कन्नदी मी कंसपद योमली चवंशपद शेर शिवराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। अरे यार तर आजची ही व्हिडिओ सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।